साहेब, जेव्हा मन्या सुर्वेचा एन्काउंटर झाला तेव्हा तुमचं नाव अतिशय मोठं चर्चेत आलं होतं, पण ही मोहीम तुमच्यापर्यंत कशी आली? मन्या सुर्वे पहिलं आंबेडकर कॉलेजला येणार, तिथून चोरीची गाडी घेऊन नंतर तो नवी मुंबई वाशी इथं जाणार आणि तिथे एक बँक लुटायचा त्याचा कार्यक्रम होता. मन्याला पकडणं एवढं सोपं नाही आहे. त्याच्याकडं ऑटोमॅटिक पिस्तॉल्स आहे, माउजर्स असतात, गोळ्यांचा पट्टा असतो. नंतर त्याच्या खिशामध्ये 2 ॲसिड बॉम्ब असतात. त्याला मी चॅलेंज दिलं, हे मन्या जोरात ओरडलं तर तो गांगारला. तर मी पोझिशन घेतलेली होती, त्यांनी फायर झालं, त्याचे 2 फायर झाले, रिव्हॉल्वर 4 गोळ्या फायर केला. ते डिटेक्शन क्राईम म्हणजे 2 वर्षापासून त्याचे प्रयत्न चालले होते, पण तो कधी हाताला 2 वर्ष प्रयत्न चालू होते आणि हाताला लागला. असे बरेच प्रयत्न निष्फळ ठरले. दाभोलकर साहेब हे माटुंगा पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये तिथे राहत होते. तर ते कधी कधी बाहेरनं लॉक लावून आज झोपायचे, कधी येईल एवढी दहशत होती. अख्खा क्राईम ब्रांच म्हणजे सगळे उत्सव असल्यासारखं झालं. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्सला आलं, भरत कुमार राऊत या पत्रकारांनी असं लिहिलं होतं की खरा मन्या सुर्वे मेलाच नाही. पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वे असं एक त्याला ग्लोरिफाय करायचं. त्यावेळेस कसं काही नव्हतं. दाऊदच्या सांगण्यावरून हा एन्काउंटर झाला आहे आणि बागवानांनी तो एन्काउंटर पार पाडलाय. दाऊदचा मन्या सुर्वेचा डायरेक्ट असं काही संबंध नाही. बरं, मन्या सुर्वेचा एन्काउंटर झाल्यानंतर त्यांचे ज्या बरोबरीचे जे लोक होते यांनी तुम्हाला कधी दहशत करायचा प्रयत्न केला? एक वेळ केला. शेख मुलीच्या धमक्या येत होत्या आणि मन्या सुर्वेला मारल्यानंतर त्यांनी शपथ घेतली की आपण मला बागवानाला उठवायचं. तर ते माझी बायको त्यावेळेस वाचली. मी सांगितलं होतं जा वगैरे, आता ती पण मारला असता, तिला बाहेर निघली असते. पण दाऊदशी तुमचा कधी पंगा आला? आणून रगडलेत, पुढं 13 लोक आणून रगडलेत क्राईम ब्रांचमध्ये. त्याच्या तिथे अड्ड्यावर नव्हती. नमस्कार, विमर्शमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. विमर्शवर नेहमी वेगवेगळे विषय आणि वेगवेगळी माणसं ज्यांना आपण अतिशय उत्सुकतेने ऐकायला तयार आहात अशी चांगली माणसं आपल्या विमर्शच्या प्लॅटफॉर्मवर नेहमी येत असतात. आजचे आपले पाहुणे असेच खास आहेत. मुंबई पोलीस दलातील हे एक असं नाव आहे ज्यांनी 80च्या दशकामध्ये जो गँगवॉर, जी दहशत मुंबई आणि या परिसरामध्ये अतिशय मोठ्या स्वरूपात जिने अक्राळ विक्राळ रूप धारण केलं होतं, या सर्व दहशतीला, या सर्व गँगवॉर आणि गुंडांना नामोहरम करणारा, जेरीस आणणारा, पायबंद घालणारा एक जाबाज पोलीस ऑफिसर म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे या गुंडांचे कर्दनकाळ ठरलेले जाबाज पोलीस ऑफिसर आहेत ACP इसाक बागवान. सध्या ते निवृत्त आहेत, पण त्यांनी जो काळ अनुभवला, त्यांनी ज्या पद्धतीने या गुंडगिरीचा, या दहशतीचा बिमोड केला, त्याला तोड नाही. आणि भारताच्या पोलीस इतिहासात पहिल्यांदा समोरासमोर गुंडांच्या जाऊन एखाद्या नामचीन आणि अतिशय दहशत पसरवणाऱ्या गुंडाला ज्यांनी यमसदनी धाडलं, असे इसाक बागवान साहेब आज आपल्यासोबत आहेत. आता हा गुंड कोणता आहे तुम्हाला सर्वांना एव्हाना कळलंच असेल. तो म्हणजे अतिशय टेरर असणारा गुंड मन्या सुर्वे. मन्या सुर्वे कोण होता? मन्या सुर्वे गुंड म्हणून किती घातक होता आणि त्याचा एन्काउंटर करणं किंवा त्याला पकडणं हे पोलीस दलाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं होतं. आणि शेवटी जेव्हा पोलीस दलाला त्यांनी आव्हान दिलं तेव्हा ते आव्हान मोडून काढून त्याचा खात्मा करणं ह्याची जबाबदारी ज्यांनी स्वतःच्या खांद्यावर उचलली, असे इसाक बागवान साहेब आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. बागवान साहेब, विमर्श बाय मयूर आडकर मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मी इसाक बागवान. नमस्कार साहेब. साहेब, तुम्हाला म्हणजे हे नाव गुगलवर टाकल्यावर जी काय लिस्ट येते त्यात मन्या सुर्वे असेल, नरिमन हाऊसचा खटला असेल आणि अतिशय शक्ती मिलचे प्रोड्युसर, त्यांचा केलेलं अपहरण ते तुम्ही सोडून आणलं, प्लस एक मोठा किंगपिन जो ड्रग माफिया होता आगा खान, त्याला तुम्ही पकडून, अशा अनेक केसेस गुगलवर टाकल्यानंतर तुमच्या समोर येतात. आणि हा तो काळ होता जेव्हा संपर्क यंत्रणा एवढी मोठी नव्हती.
म्हणजे आज मोबाईलचं लोकेशन, मोबाईल कुठे होता, डम्पिंग डेटा, कॉल रेकॉर्ड हे काढून तपास केला जातो. त्या काळात, तुमच्या काळात असं काही नव्हतं. त्या काळात तुम्ही मन्या सुर्वेसारखा खतरनाक गुंड, तरुण होतात तुम्ही, पहिली कामगिरी तुमच्यावर सोपवली होती आणि ती तुम्ही फत्ते करून आणला होता. त्याबद्दल असा जो काळ सुरू होणार होता आणि मोठं रूप धारण करणार होता त्याला तुम्ही पायबंद घातलात, त्याबद्दल तुमचे आभार मानावेत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेच्या वतीने. हे थोडे आहेत, तुमचे खूप उपकार आहेत या महाराष्ट्राच्या जनतेवर. तुमच्यासारखे जाबाज पोलीस ऑफिसर होते म्हणून आमच्यासारखी माणसं मुंबईमध्ये बिनधास्त फिरू शकली, वागू शकली, एक आपलं जीवन जगू शकली. पण तुम्हाला ते तेवढं सोपं नव्हतं. साहेब, जेव्हा मन्या सुर्वेचा एन्काउंटर झाला तेव्हा तुमचं नाव अतिशय मोठं चर्चेत आलं होतं. पण काही मोहीम तुमच्यापर्यंत कशी आली? म्हणजे तुम्ही मन्या सुर्वेला आधी याबद्दल ऐकलं होतं का? तो किती खतरनाक आहे तुम्हाला माहिती होतं का? तर मन्या सुर्वे एन्काउंटर केसची जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ती मोहीम हातात आली तेव्हा काय परिस्थिती होती तेव्हाची? मन्या सुर्वेची इन्फॉर्मेशन क्राईम ब्रांचला क्राईम ब्रांचचे अधिकारी यशवंत भिडे यांना मिळालेली होती. त्या अनुसार काही टीम फॉर्म करण्यात आले. मन्या सुर्वे पहिला आंबेडकर कॉलेजला येणार, तिथून चोरीची गाडी घेऊन नंतर तो नवी मुंबई वाशी इथं जाणार आणि तिथे एक बँक लुटायचा त्याचा कार्यक्रम होता, अशी खबर होती तुमच्या? अशी खबर होती. ही खबर वर्कआउट करण्यासाठी टीमचे म्हणजे आमचे मोरके सॅमसन साहेब, इन्स्पेक्टर सॅमसन साहेब, सिनियर इन्स्पेक्टर, त्यांनी टीम फॉर्म केल्या. एक टीम आंबेडकर कॉलेजला थांबणार आणि एक टीम जर तिथून तो मन्या सुर्वे तिकडून देऊन जर पळाला तर तो न्यू बॉम्बेला जाईल, तिथं एक वेगळी टीम, असे 2 स्क्वॉड फॉर्म केलेले होते. त्या स्क्वॉडमध्ये यशवंत भिडे, मी, राजा तांबट, शिर्के आणि परांडे असे आम्ही 5 ऑफिसर एकत्र जायचं ठरलं. आणि आम्हाला तिथं आजूबाजूला सॅमसन साहेब स्वतः, सेठ साहेब आणि क्राईम ब्रांचच्या इतर स्टाफ, म्हणजे त्याच्यामध्ये हवालदार बरगुडे, पवार, असे आम्ही डिस्गाईजमध्ये ते थांबायचं असं प्लॅनिंग होतं. त्या दिवशी मी मला माहीत नाही ते काय ऑपरेशन होणार आहे काय. मी दुसऱ्या कामासाठी ACP साहेबांनी सांगितलं त्यासाठी जाणार होतो. तर मला सॅमसन साहेबांनी ऑफिसमध्ये बघितल्याबरोबर सांगितलं मला तू पाहिजे. मी म्हणलं साहेब मला साहेबांनी नाही म्हणे मी साहेबांना सांगतो मला तू पाहिजे चांगल्या ऑपरेशनमध्ये. मग मी त्यांना सांगितलं की साहेब मला डिटेलमध्ये नीट सांग. त्यांनी सांगितलं की आपण मन्या सुर्वेबद्दल ऐकलं होतं की वॉन्टेड आहे बऱ्याच रॉबरी मर्डर केसेसमध्ये आणि जेल तोडून तो जेलमधनं तो पळायला आहे, तो वॉन्टेड आहे तो. तर ते हे असं त्याच्याबद्दल माहिती होती आणि त्याची इन्फॉर्मेशन ही वर्कआउट केलेली होती. इन्फॉर्मेशन कन्फर्म होती, म्हणजे निश्चित माहिती होते त्या टायमात येणार आहे. तर सॅमसन साहेब म्हणे मला तू पाहिजे. त्यांनी साहेबांना सांगितलं की आपण कसं काय. तर ते म्हणे आपण गाडी डिस्गाईज करणार आहे, हिलमन कार घेणार आहे, ऑफिसच्या समोरच अतिशय हाय रेंजची गाडी तेव्हा, हाय रेंजची होती, गोल्डन कलरची. ते मॅनेज करून सांभवलेली होती. तर मी साहेबांना सांगितलं की साहेब एक काम करा, मला तुम्ही घेतलं आहे तर मला माझ्या आयडियाने मला जसं करता येईल त्या पद्धतीने मी करेल, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, मला गाडी मी चालवणार. हे तुम्ही सांगितलं त्यांना मी माझ्या पद्धतीने काम करेन, तुम्हाला तो माणूस मी पकडून आणून देईन. मी माझ्या पद्धतीने काम करणार, आला तर तो जाणार नाही, तर तिथे आपण त्याला पकडू शकतो. तर त्यांनी सांगितलं की बाबा मन्याला पकडणं एवढं सोपं नाही आहे. त्याच्याकडं ऑटोमॅटिक पिस्तॉल्स आहेत, माउजर्स असतात लावलेलं कमरेला, नंतर वेब बेल्ट असतो, गोळ्यांचा पट्टा असतो माउजरचा, नंतर त्याच्या खिशामध्ये 2 ॲसिड बल्ब असतात. ॲसिड बल्ब ते सॉक्समध्ये कधी ठेवतो, कधी खिशात ठेवतो आणि तो सहसा कोणाला हात लावून देत नाही, तो ह्याच्यात होतो, तो अटॅक करतो. तर यू शुड बी व्हेरी केअरफुल. तर हे सगळं ऐकल्यानंतर मी सांगितलं साहेब तुम्ही ते माझ्यावर सोडा, आम्ही करूया त्याची त्याला काही ठीक आहे. तर
त्याने मला निवडलं ह्याच्यासाठी की तू कॉलेज बॉयसारखं, मी सगळ्यात ज्युनियर ऑफिसर क्राईम ब्रांचमध्ये होतो, तरुण एकदम. सर्वात ज्युनियर. 6-6.5 वर्ष क्राईम ब्रांचमध्ये फक्त माझी टोटल सर्व्हिस 6.5-7 वर्षाची होती. अच्छा. त्यावेळेस मला क्राईम ब्रांचमध्ये घेतलेलं होतं. की माझ्या पूर्वीच्या केसेस, माझ्या पूर्वीचं रेकॉर्ड बघून त्यांनी घेतलं होतं. तर ते मला घेतल्यानंतर मी त्या टीममध्ये सहभागी झालो. मी सांगितलं साहेब की तुम्ही निश्चित राहा, मी बघतो. तर मी निघतानाच ते म्हणले कॉलेज बाहेरून मी पुस्तक हातात घेतलं, एक वही आणि पुस्तक हातात घेतलं आणि गाडीत बसून मी स्वतः ड्राईव्ह केलं. ठरल्याप्रमाणे आम्ही आंबेडकर कॉलेजला तिथे बसलो. एका फुटपाथला, म्हणजे बसस्टॉप हे वडाळा बसस्टॉप आहे, त्याच्या बाजूला फुटस्टॉपला आम्ही दक्षिणेकडे तोंड ठेवून गाडी उभी केली आणि आम्ही थांबलो. त्याचा टाईम होता 1:30 वाजता येण्याचा, दुपारी 1:30 वाजता. दुपारी 1:30 वाजता. ती तर रहदारीची वेळ असेल. आंबेडकर कॉलेज मधलं पण कॉलेज चालू होतं त्यावेळेस. तर आम्ही थांबलो असताना आमच्या पुढंच ते जे चोरीची गाडी घेऊन मला घेऊन जाणार होता, तो चोरीची गाडी त्या चोराने आणून उभी केली होती. ते भिडे साहेबांनी त्यांना मॅनेज केलं होतं की तो इन्फॉर्मेशन देणार होता. त्याच्या चोरीची गाडी त्याला देणार होता तो माणूस मॅनेज झाला होता. त्यांनी अगोदर 2-3 वेळा मान्याला गाडी दिली. मनाचा विश्वास त्यांनी संपादन करून घेतला आणि नंतर त्यांनी मग हे ट्रॅप आपण अरेंज केला. असं हे सगळं माहीत होतं. तर आम्ही तिथे तो चोर गाडी घेऊन फियाट ती उभी येते, त्याच्या बाजूला एक बस स्टॉप आहे, तिथं बस थांबा आहे आणि त्याच्या बाजूला आम्ही आमची गाडी लावून उभे होतो. थोड्या वेळाने ठरल्याप्रमाणे त्या टायमात एक टॅक्सी आली. टॅक्सी विरुद्ध बाजूने आली आंबेडकर कॉलेजच्या आणि ती पुढे जाऊन थांबली. थांबल्यानंतर भिड्यांना डाऊट आला की आला आहे बरं का, मला या टॅक्सीत आहे तो. ते सांगून भिडे एकदम आपल्याला त्यांनी त्याचं तोंड वगैरे म्हणजे ते दिसणार नाही या पद्धतीने बसले. नंतर त्याच्यातनं एक बाई उतरली, 25 ते 28 वर्षाची बाई, साडी वगैरे यंग बाई होती. ते टॅक्सीतनं उतरल्यानंतर ती क्रॉस झाली रस्ता आणि आमच्या कारला असे पास करत बघितलं तिने. मी आपलं कॉलेज स्टुडंट असल्यासारखा ती टॅक्सीतनं ती बाई उतरल्याबरोबर मी बॉनेटवर जाऊन बसलो. गाडीच्या बॉनेटवर तुम्ही जाऊन मी दार उघडलं, बॉनेटवर जाऊन बसलो. माझ्या हातात पुस्तक होती, खाली रिव्हॉल्वर होतं. तर मी आपलं कॉलेजच्या तिकडे बोलत होतो. असं त्या बाईने लक्ष दिलं नाही, दिलं माझ्याकडं, खालनं वरती बघितलं, पण तिला काय कळलं नाही की कॉलेज स्टुडंट आहे म्हणून ती पुढं गेली. पुढं गेल्यानंतर तिने बघितलं गाडी व्यवस्थित आहे. तर गाडी चोर होता तो जर उभा होता, त्यांनी बघितलं आणि ती बाईक क्रॉस करून परत गेली. गाडी पहिले गेली, तिने सगळं सिच्युएशन त्याला सांगितलं म्हणाला. माझ्या गाडीतनं उतरल्यानंतर दिसत होता तो सरळ रोड त्यांनी पण क्रॉस केला. आमच्या गाडीपासून तो मी तर समोर कॉलेजकडे बघत होतो, त्यांनी एवढं लक्ष दिलं नाही, तर सरळ पुढं गेला. पुढं 5-6 फूट गेल्यानंतर मी त्याचं बघितलं, व्हाईट टेरलिंगचं शर्ट आहे, काळी पॅन्ट आहे. हे बघितल्यानंतर मी बघितलं की बॉडी बिल्डर आहे आणि बॉडी बिल्ट होती त्याची, नाही चांगली बिल्ट होती. म्हणलं आपण हात घातला तर झटापट होणार. झटापटीमध्ये एखाद्या वेळेस तो सुटू पण शकतो. तर मला त्याला लांबनं चॅलेंज करावं. एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी त्यात ठरवलं आणि जसा तो पास झाल्याबरोबर त्याच्यात बरोबर एक बस पण येऊन पुढे थांबली. बस जवळच होती. आता मी त्याला त्याला मी चॅलेंज दिलं, हे म्हणे थांब, जोरात ओरडलं. तर तो गांगरला तसं, म्हणजे एकदम त्याला असा धसका बसला. तो टर्न केलं, त्याच्या पायातला, उजव्या पायातला शूज निघला. त्या कंडिशनमध्ये मी फायर केलं, ते भिंतीवर गेलं. मी डकडाऊन झालो, भिंतीवर गेलं. म्हणजे त्या वडाळा डेपोची भिंत आहे त्याच्यावर गेले. मी पोझिशन घेतलेली होती.
त्यांनी फायर झालं, त्याचे 2 फायर झाले. आता लॉकडाऊन त्यांनी पोझिशन घेऊन ते निघाला तरी पण त्यांनी फायर केले. एक भिंतीला एक वायाकडे लागला, तो तिकडे गेला तिकडे, पण 2 फायर झाले त्याचे. झाल्यानंतर मी पोझिशनमध्ये बरोबर ॲक्युरेट पोझिशन जवळ 6 फुटाच्या जवळ अंतर 6 फूट असेल. तुम्ही गोळ्या झाडायला सुरुवात? गोळ्या मी हे केला, रिव्हॉल्वर 4 गोळ्या फायर केला. फायर केल्यानंतर तो रक्तबंबाळ झाला. रक्तबंबाळ झाल्यानंतर मागं बरगुडे आणि पवार जे होते शिपाई ते आले. त्यांनी त्याला कैची घालायचा प्रयत्न, पण ते रिव्हॉल्वर सोडला नाही. तर तेवढं ताबडतोब जेवढ्या गोळ्या लागल्या त्याला मागून पकडलं, त्यांनी रिव्हॉल्वर सोडली नव्हती. ते ताबडतोब हातावर गोळी मारली. राजा तांबट साहेब त्यांनी तो पण आला, तो बाजूने उतरला, त्यांनी पण गोळी मारली. नंतर याच्यामध्ये रागामध्ये ते शिवीगाळ त्यांनी केली. माधव चौक दगा दिला असं, आणि तो हे करत होता, म्हणजे असह्य झाला होता त्याला. आणि ते आम्ही त्याला पकडला आणि इंज्युअर झाल्यामुळे तो पडला. मग त्याला गाडीत घातला. तोपर्यंत कंडक्टर त्यांनी जे गोळ्या मारल्या होत्या त्याच्यामध्ये एक कंडक्टरला गोळी लागली. अच्छा, BSTच्या कंडक्टर. त्यांनी 2 गोळ्या मारल्या, ते एक गोळी कंडक्टरला लागली त्याच्या छातीत नाही, कारण बस थांबलीत, कंडक्टर पटकीने बाहेर उतरला. अरे बापरे. तर त्यामुळे त्याला असं वाटलं की माझ्यावर काय. तर कंडक्टरला छातीत गोळी लागली, ती छातीतनं पास झाली. अरे बापरे. म्हणजे त्याच्या ह्याच्यात आत नाही गेली, ब्रश पास झाली. तो पण इंज्युअर झाला. तर त्याला आणि ह्याला घेऊन आम्ही कंडक्टरला आणि मान्याला घेऊन आम्ही हॉस्पिटलला सायन हॉस्पिटलकडे गेलो. पण बिफोर ॲडमिशन ही वॉज डिक्लेअर्ड डेथ. आणि त्याला उपचार करून त्या कंडक्टरला त्यांनी सोडला. हे झालं बरोबर, एन्काउंटर झालं. अशात आंबेडकर कॉलेजचे स्टुडंट सगळे बाहेर आले, म्हणजे ते सुटलेच होतं कॉलेज. मग ते मॅनेज केलं सगळं. सेठ साहेब वगैरे आमचे दुसरे वरिष्ठ होते, त्यांनी सगळं मॅनेज केलं. त्यावेळेस म्हणजे पोलिसांनी म्हणजे त्याला पकडण्यासाठी, मन्या सुर्वेच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी क्राईम ब्रँचमध्ये, डिटेक्शन क्राईम ब्रँचमध्ये 2 वर्षापासून त्याचे प्रयत्न चालले होते, पण तो कधी हाताला 2 वर्ष प्रयत्न चालू होते आणि तो हाताला लागला. असे बरेच प्रयत्न निष्फळ ठरले. त्याच्यातलं बरेच आहेत, मी तुम्हाला ते आहेत. बागवान साहेबांशी अशाच गप्पा आपल्या चालू राहतील. खूप प्रसंग आहेत, खूप घटना आहेत, खूप केसेस त्यांनी सोडवलेल्या आहेत. त्यांच्या पुस्तकामध्ये इसाक बागवान अँड मी अगेन्स्ट मुंबई अंडरवर्ल्ड या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण तत्पूर्वी विमर्श बाय मयूर अडकर ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. भिवंडीमध्ये हे केलं होतं, त्याला घेरला होता. भिवंडीमध्ये तो वरती डोंगरावर रात्र काढली त्यांनी. खबर बरोबर होती, सगळ्या बाजूने त्याला घेरला होता. पण रात्रीचा टाईम, पहाटेचा टाईम, कुत्री ओरडली पोलिसांच्या हातात. त्या कुत्र्याच्या भुंकण्यावर तो जागा झाला आणि तो बरोबर पसर झाला. अरे बापरे. कित्येक वेळा तो पकडायचा प्रयत्न झाला, पण ते मिळालं नव्हतं. तर हे आमच्या ऑपरेशनमुळं तर त्याच्यामध्ये व्यवस्थित बिमोड झाला. मन्या सुर्वे हा गुंड कशा, म्हणजे तुम्हाला काय माहिती होते त्याच्या गोष्टी की हा खतरनाक आहे, तो काय काय करत होता? त्याचे बऱ्याच गोष्टी होत्या. मी हा प्रश्न का विचारला माहिती आहे का तुम्हाला? कारण तो खूप चांगला सुशिक्षित होता, हुशार होता. तो भावाला सायन्सचा स्टुडंट होता, कॉलेजचा स्टुडंट होता. पण पहिल्यांदा त्याच्या भावाचे आणि त्या दांडेकर दोन्ही धंद्यावरनं, दारूचे धंदे, धंदे आणि दारूचे धंदे, त्याच्यावरनं रायव्हलरी होती, एक दुसरी दुश्मनी होती. त्याच्या भावाचं नाव काय? भार्गव सुर्वे, थोरला भाऊ त्याचा, आणि हा धाकटा. तर त्याला ते मारायला, दांडेकर यांच्या मारामारीमध्ये मन्या पण त्याच्यामध्ये सहभागी झाला आणि त्याच्यामध्ये त्या दांडेकराचा मर्डर झाला. अच्छा. मर्डर झाला, काही भार्गव या लोकांनी मर्डर झाला. तर ते त्याच्यामध्ये मन्याला अरेस्ट झाली होती. अरेस्ट झाल्यानंतर दाभोळकर साहेबांनी केस चालू असताना सुद्धा दाभोळकर साहेबांना तो धमक्या द्यायचा. अच्छा. केस चालू असताना सुद्धा. आणि नंतर तो अरेस्ट झाला, त्याला कन्व्हिक्शन लागली लाईफ इम्प्रिझनमेंट. तर लाईफ इम्प्रिझनमेंट नंतर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला
आणि फार आजारी म्हणून तो पळाला. पळाला तिथून तो परत रत्नागिरी जेलमधनं पळाला. परत त्यांनी गँग फॉर्म केली, सुरू केलं. दाभोळकरांच्या मागं लागा, कारण ते दाभोळकर साहेबांनी त्याला कन्व्हिक्शन होण्यासाठी त्यांनी ती केस रंगवली. शोलेमध्ये गब्बरला ठाकूर पोलीस असतात ते त्याला हे करतात त्या पद्धतीने त्याच्यासारखंच होतं ते. पण ते त्यांनी त्यांच्यावर त्याचा राग होता. दाभोळकर साहेब हे माटुंगा पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये तिथे राहत होते. तर ते कधी कधी बाहेरनं लॉक लावून आज झोपायचे. कधी येईल एवढी दहशत होती त्याची. नंतर त्यांनी धमकी दिली तर ते आपल्या मुलीकडे दिल्लीत जाऊन राहिले. ते आले नाही तिथे. आणि मान्याच्या धमकीच्या तर एवढ्या हे आहेत की दादर पोलीस स्टेशनमध्ये बाजूला रेस्टॉरंटमध्ये शिपाई जरी त्यांना माहीत पडलं मान्या आहे तर ते थरथर कापत होते. हा, तो एक प्रसंग तुम्ही मला सांगितला होता की समोर बसला होता चहा प्यायला आणि ह्यांचा कप हलायला लागला. हा, एवढी दहशत पोलिसांमध्ये. हो, चहा खाली पडला हातात शिपाई. त्यांनी बघितलं रागात ते सरळ असा अंगावर तो यायचा, सरळ डोक्याने सुद्धा धडक मारतो असं करायचं. तो म्हणजे डायरेक्ट बोलायचा, तू हात लावून माझं तुला बघतो असंच खरं. नंतर बरेच त्याचे इन्सिडेंट्स आहे की शेंडी मिसाळ त्याला कन्व्हिक्शन झाली होती. तर कन्व्हिक्शन झाल्यानंतर त्याला कोर्टात तर तो जंप मारून खाली त्याला पळून घेऊन गेले ते लोक सगळे असे. नंतर त्याचा साथीदार होता शेंडी मिसाळ. हा, शेंडी मिसाळ. नंतर हे शेख मुनीर रेल्वेच्या कोर्टामधनं रेल्वे कोर्टात त्याला सजा होणार, तो वर्ण जब माली हे खाली उभे सगळे घेऊन गेले त्याला. अरे बापरे. असे ते म्हणजे डेड डेव्हिल होते. असं सगळं गँगच तशी होती. 7-8 लोकांची गँग होती. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जो गुन्हा त्याला अटक झाली तेव्हा त्यांनी स्वतःची गँग बनवली आतमध्ये. कोण कोण होते त्या गँगमध्ये? शेंडी मिसाळ एक होता. नंतर हे बाजा सावंत, किशोर, चंदू, 7-8 लोक होते. त्याच्यामध्ये जे सगळे गुन्हेगार, सगळ्यांना जेलमध्ये तो भेटलेला. बाहेर येऊन त्यांनी ठरवलं होतं की आपले गँग करायची. आणि शेवटी कधीतरी आपण मला फॉरेनर असतात ना, त्यांची बस हे करायची, किडनॅप करायचे त्यांना आणि रॅन्सम म्हणजे आमच्या केसेस काढून घ्या म्हणून असं त्यांना हे म्हणजे अपहरण करून आमच्यावरच्या केसेस काढा नाही तर असा पण प्लॅन होता त्याचा. अच्छा. वर त्यांनी बरेच म्हणजे दुधाचे सरकारी दुधाचे जे कॅश होते ते पण लुटलेत. म्हणजे पगारासाठी पैसे महिन्याला येतात. नंतर ड्यूक सोडा त्यांचं ते पण त्याच्यामध्ये मर्डर केले, गोळ्या घालून माणसं मारली. बऱ्याच केसेस होत्या त्याच्या. तुम्ही मगाशी म्हणाला तो ऍसिडच्या बाटल्या खिशात घेऊन फिरायचा मस्तकार. हा मस्तकार ट्रॅव्हल टूर्स अँड ट्रॅव्हलचा धंदा करतो. त्याला त्यांनी रॅन्सम मागितली. तो मला मी इतका पैसे देणार नाही. तर त्यांनी त्याच्या तोंडावर ऍसिड मारलं मन्याने. त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मारलं. तर त्याचा तोंड जळल्यानंतर त्याला ॲडमिट करण्यात आता हॉस्पिटलला. तिथे शिव हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याला. ॲडमिट केलं असताना त्याच्या सिक्युरिटी गार्ड होते. त्यांच्यासमोर तो हॉस्पिटलच्या डॉक्टरचं ते व्हाईट डॉक्टरचं ॲप्रॉन घालून हॉस्पिटलमध्ये गेला. ते घालून थेटॉस्कोप लावून तो आतमध्ये गेला आणि त्याला समोर त्याला जागा केलं झोपलेला. मला माधुरच लक्षात ठेव, तू वाचला त्याला सोडणार नाही तरी पण तुला पैसे द्यावे लागतील. मस्तकार एकदम ओढा ह्याच्यात काय त्याला करताच आलं नाही, कारण शिपाई बाहेर कुणी ओळखलं पटकन निघून गेला. त्याची सगळी माणसं त्याची गँग खाली बाजूला होतेच सगळे, परत गेला. इतका तो दहशत म्हणजे पोलिसांवर पण अटॅक करायचा. पोलिसांवर अटॅक केला त्यांनी. शेंडी मिसाळच्या वेळेस 2 पोलिसांना भोकसलं होतं त्यांनी, हवालदारांना. त्याचे जे त्याला एस्कॉर्ट करत होते त्यांना कडून त्याला सोडवून घ्यायचं होतं असं केलं होतं त्यांनी. तर त्याच्यावर त्यांनी हे सगळं दहशत बसावी म्हणूनच केलं होतं. नंतर पपी पाटील हे स्लिमवेल बॉडी बिल्डर स्लिमवेल त्यांची व्यायामशाळा दादर हे
दादरचं जे ग्राउंड आहे हा. त्याच्या शिवाजी समोर पार्कच्या शिवाजी पार्कच्या बरोबर समोर त्यांची हा. व्यायामशाळा आहे. हम्म. तर ते शिवाजी पार्क ते त्यांच्या व्यायामशाळेत जाऊन ते आत असताना त्यांना त्यांनी जाऊन धमकी दिली की मला पैसे पाहिजे. ते मला बाहेर हो. हम्म. त्यांनी बाहेर आले तर त्यांच्या पायात गोळी घातली हा. मान्याने. गोळी घातली असताना ते तरी डगमगले नाही. हम्म. ते त्याच्या ह्याच्यात त्यांनी चेस केला त्याला. अच्छा. हा पळाले ते. हा. हम्म. पप्पी पाटील पण चांगले बॉडी. हो. आतून ते ही इज देअर. ते म्हणले मी काय तुझ्या सारख्या फडतूस माणसाला मी पैसे देणार नाही. असे बरेच त्याचे केसेस होते. मटक्याचे धंदे लुटणे, नंतर बार लुटणे, धमकी देऊन पैसे काढणे, हे बरेच केसेस होत्या. मला सांगा 2 वर्ष पोलीस क्राईम ब्रांच हुडकत होते. तो एवढा खतरनाक होता आणि तो अशा पद्धतीने डायरेक्टली अटॅक करतो. तुमच्या मनामध्ये भीती नाही वाटली का की त्याची गोळी जर तुम्हाला बसली असती? नाही हे असं ऑपरेशन करताना नाही, समोरच्यावर कसं हावी व्हायचं हे मी शिकलोय बस. हा. कुठलाही प्रसंग कसाही असला, बरेच केसेस आहेत मी समजा सांगेल. मी प्रिपरेशन केल्याशिवाय जात नाही. प्रिपरेशन घ्यायल्यानंतर कोणाच्या ह्याला घाबरून नाही पोलिसात आपलं कधीच नाही, नेवर. म्हणजे तुमची जी नेमणूक झाली होती ती अतिशय योग्य झाली होती की तुम्ही तिथे आलात एसीपी साहेबांचं. तेच सॅमसन म्हणते मी बरोबर पोळ्या उठतो, दुसऱ्याचा घास नाही. आता याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो बरेच काही ऑफिसर काय त्यांचं आपल्याला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, पण असे होतात अचानक त्यांचं मॉडेल ढासळतं. मला नको, माझ्या हातनं नाही झालं पाहिजे, मी काय करायला लागलो, काय थोडंसं हे पण होतं. पण आमच्या बाबतीत आपलं नाही, आम्ही स्ट्रेट. आज पण मला कुठली काय आज पण काही प्रसंग आला तर मी आमच्या पोलिसांबरोबर आहे. ते माझं ते कर्तव्य. आजही तुम्ही असं तुमच्यावर कुठली जबाबदारी सोचली तुम्ही पार पाडाल. अरे वा. मला आत्ता तुमच्याकडून मी हे लाईव्ह ऐकतोय, मी हे सगळं वाचलंय तुमच्या पुस्तकामध्ये. इसाक बागवान पुस्तक तुमचं तिथे दिसतंय. मी अगेन्स्ट द मुंबई अंडरवर्ल्ड तुमचं पुस्तक, इंग्रजी पुस्तक तिथे दिसतंय. ह्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा मी पण साथीदार आहे, मी हे सगळं वाचलं आहे. पण तुमच्याकडून ऐकताना ना मी आज या पॉडकास्टमध्ये हा विषय पहिल्यांदा मुद्दाम का घेतला, आता बरीच वर्ष झाली, मला वाटतं 11 जानेवारी 1982ला मान्याचा एन्काउंटर झाला तुमच्याकडून. आत्ता ते एन्काउंटर स्पेशालिस्ट वगैरे मीडियाची नावं आहेत. ते नंतर तुम्हाला तेव्हा काय रिवॉर्ड, अवॉर्ड किंवा कसं मिळालं? पोलीस खात्याने, जनतेने किंवा माध्यमांनी कसं तुम्हाला प्रेस केलं? त्यावेळेस अक्षरशः मी हे केल्यानंतर मला माझ्या अधिकाऱ्यांनी कारच्या टॉप वरती बसवून बोनेटवर ह्याला क्राईम ब्रांचला आणलं होतं. म्हणजे जसं मॅन ऑफ द सिरीज वर्ल्ड कप मध्ये जिंकल्यावर रवी शास्त्री आणि सचिन आणलं होतं तिथे. नंतर त्या दिवशी हे सगळं कळल्यानंतर अख्खा क्राईम ब्रांच म्हणजे सगळे उत्सव असल्यासारखं झालं. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्सला आलं. भरत कुमार राऊत या पत्रकारांनी असं लिहिलं होतं की खरा मान्यासूर्य मेलाच नाही. पोलीस आले की असं एक हे कुमांड रचल्यासारखं झालं होतं. पण लगेच आमचे वरिष्ठ राजेशाने त्याची बॉडी तशीच होती. क्लेमंट येण्याच्या अगोदर त्यांचे प्रिंटआउट काढले, फिंगरप्रिंट घेतले गेले आणि ते टॅली केले, वॉज द सेम. मग आम्हाला पण संस्कार झाला. म्हणजे माध्यमातून तुमच्याबाबत किंवा तो मान्यासूर्य मेलाच नाही असा पोर्ट्रे करायचा प्रयत्न झाला आणि त्याला मग तुमच्या मान्यासूर्य मेलाच नाही असं त्यांनी सांगितलं आणि तुम्ही त्यांना पुरावे दिले. मग त्यांची परत प्रतिक्रिया काय होती? काय नाही, संपलं. बाजूलाच आमच्या प्रेस कॉन्फरन्स प्रेस रूम आहे, क्राईम ब्रांचला लागूनच ते प्रेसवाले सारखेच फिरायचे. नाही हे झालं, मी माझं कर्तव्य केलं. माझ्या काय मनात कोणाची पाप आहे असं तसं काही नाही. पण मला नेमण्यात आलं, मला एक असाइनमेंट दिलं होतं, हे पूर्ण करायचं, मी केलं. बरं साहेब, आता काय, आता बरीच वर्ष झाली, आता सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्यात, तुम्ही कुठेतरी थोडंसं प्रसिद्धीपासून लांब राहता असा माझा एक अनुभव आहे तुमच्या. नाही, मी टाळतो. त्यावेळेस मिळालं मला राष्ट्रपतीचे शौर्य, मला राजा तामाणे भिडेन त्यांनी तिघांना राष्ट्रपती शौर्य पदक मिळालं. सरकारने मला चांगलं हे केलं, म्हणजे गौरव. त्यावेळेस सगळी प्रसिद्धी वगैरे सगळं मिळालं. आता त्याच्यापासून काय मिळणं असं काही राहिलं नाही. तर आय एम हॅपी, असं काही नाही. तुम्ही असं मला प्रत्येक वेळेस सगळे फिल्मवाले मी लाभ राहतो. तुम्ही असं म्हणताय
पण सर आता कुठेतरी ना या सोशल मीडियावर मी काही क्लिप्स पाहिल्या, काही लोकांचे पॉडकास्ट किंवा जे व्हिडिओज बनवतात त्यांचं असं झालं की मन्या सुर्वेला ग्लोरीफाय करायचा प्रयत्न मला कुठेतरी दिसून आला. म्हणून मी तुम्हाला विचारलं की तो किती टेरर होता, त्याची उदाहरणं तुम्ही दिली. जर मन्या सुर्वे गेला नसता तर मला माहीत नाही, पोलिसांवर तुमच्या बोलण्यातून जे मला जाणवतं आहे किंवा मी ज्या बातम्या ऐकल्या आहेत, मी पुस्तकात वाचलं आहे, मन्या सुर्वे पोलिसांचा दुश्मन होता, म्हणजे पोलिसांना मारायचा हा त्याचा टार्गेट. हो, हे 100%. दाभोळकर साहेब हां बाहेरनं लॉक लावून जायचे हां आपल्या क्वार्टर्सला. हां फॅमिली आतमध्ये बाहेरनं लॉक करून ड्युटीवर यायचे हां आणि आत घरात गेले होते, बाहेरनं लॉक माटुंगा पोलिसांनी लावून मग ते आत जायचे. एवढा खतरनाक गुंडाला तुम्ही मारला. त्याला धमकी कंटिन्यूच असायची त्यांना, जेलनं पळापासून तर पहिल्यापासून त्यांनी. पण अलीकडे सर पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वे असं एक त्याला ग्लोरीफाय करायचं त्यावेळेस कसं काही नव्हतं, काही नव्हतं. ज्यावेळेस आम्ही मन्याचं बिनकट केलं, हां तुम्हाला सांगतो लाईन लागायची क्राईम ब्रांचला बघण्यासाठी कोणी मारलं हे. लोक मी ओळखत पण नसायचो, लोक येऊन भेटायचे. खूप सोशल मीडियावाले आपले समाज कार्य करणारे कित्येक लोक येऊन त्याने अभिनंदन केले, कोणी काय केले, काय नाही धर्माचा असा कोणता विषय असं काय नाही. धर्म कुठलं, पोलिसिंग हाच धर्म आमचा. हां पोलीस हाच धर्म, म्हणजे ते सदरक्षण आहे, खलन परफेक्ट शेवटपर्यंत. रिटायरच्या लाचे मी आता तुम्हाला सांगतो, नरिमन हाऊसला ज्यू लोकांना हल्ला झाला. आय वॉज द फर्स्ट पर्सन टू अप्रोच देअर. येस. आणि मी स्वतः फाईट केली. फक्त माझ्याकडे 10-12 SRP आणि काही माणसं मी पूर्ण घेरला. 3 दिवस मी स्वतः होतो. ते मोशे म्हणून त्याला बाहेर काढला. धर्मबिर्म हा आमचा पोलीसवाला कर्तव्य, माझ्या देशाचं कर्तव्य. आपल्या देशावर हल्ला आहे, आतंकवादी हल्ला आहे हे कळल्यानंतर आम्ही आपल्याला आपल्याला सर्वस्व आपण करायला तयार होतो. त्या समोर गेलेले माझ्या बुलेट अजून सांगतो, नरिमन हाऊसमध्ये असताना मला सगळे माझे शिपाई साहेब काहीच घातलेलं नाही, बॉडी प्रोटेक्टर काय नाही, साबण म्हणलं जे होईल ते नंतर, जे दिसते त्याला थांबवलं पाहिजे, हे माझं कर्तव्य. सर आपण त्या नरिमन हाऊसच्या विषयावर पूर्ण येऊया, पण मला आधी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मन्या सुर्वेचा एन्काउंटर आणि दाऊद इब्राहिम यांचं एक कनेक्शन जोडलं जातं की दाऊदच्या सांगण्यावरून हा एन्काउंटर झाला आहे आणि बागवानांनी तो एन्काउंटर पार पाडला आहे. म्हणजे त्या काळची परिस्थिती तशी होती का? दाऊद आणि मन्या सुर्वे काही कनेक्शन होतं का? दाऊदचा मन्या सुर्वेचा डायरेक्टचा असा काही संबंध नाही. काही संबंध नाही. काही संबंध नाही. दाऊदच्या विरुद्ध जे होतं, म्हणजे दाऊदच्या भावाला मारायला तो जाफर जमाल सिद्दीक पण होता. जाफर जेलमध्ये असताना जाफरने पायदुनीमध्ये कासू अहमद कासू म्हणून एक मटकेवाला आहे, त्याच्या भावाचा त्यांनी मर्डर केला होता. त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन झालेली, जाफर आतमध्ये होता, तर तो आतमध्ये मन्या आणि त्याची भेट झालेली होती. एवढं मी हे कोणाला सांगितलं होतं, पण त्यांनी त्या पुस्तकात त्यांनी ते जोडून आणलं सगळं. आणि दाऊदच नव्हता असा माझा एक त्यावेळेस दाऊद असा काही नामचित झालेलाच नव्हता की तो एवढा मोठा आहे. आणि तो कधी झाला, दाऊद कधी बाहेर निघाला ज्यावेळेस त्याच्या भावाचं मर्डर झालं. साबिर इब्राहिमचा मर्डर झाला. त्याच्यानंतर पठाण गँगने त्यांची छेडली आणि ते आपापसात एक दुसऱ्याचे मारत असतात. पठाण गँग आणि दाऊद त्यांची मारामारी तेव्हा तिथे सुरू आहे. तोपर्यंत 82ला दाऊद असा काही तो अस्तित्वातच नव्हता. एवढा त्यामुळे त्याचा मन्या सुर्वेशी काही संबंध नाही. अनेक कड्या पिकत असतात आणि लोक स्वतःचं डोकं चालून काही ना काहीतरी लिहित असतात. आता काही पण येतं, दाऊदच्या सांगण्यावर मारलं, फलानाच्या सांगण्यावर मारलं, असं काही नाही. मी तर आपलं दुसऱ्या ड्युटीवर चाललो होतो, मला सिलेक्ट करण्यात आलं. सॅमसन साहेबांचा माझ्यावर खूप हे की मला तू पाहिजे. सॅमसन साहेबांनी घेतलं आणि सत्य, आता ते साहेब वारले 2 वर्षापूर्वी, पण सॅमसन साहेबांसारखे ऑफिस नाही भेटला. कर्तव्य पाडा. ते ज्यू होते स्वतः. अच्छा. पण त्यांचा विश्वास माझ्यावर खूप चांगले, माझ्यावर तांबट आम्ही सगळे ऑफिसरवर आम्ही खूप त्यांचा रिस्पेक्ट करायचो. क्राईमचे किडे होते. अच्छा. क्राईममध्ये खूप ते शस्त्रबुद्धे साहेब, हे आपले
झेंडे साहेब, मधुकर झेंडे. मधुकर झेंडे, हे काय ह्यांना कधी विचारा तुम्ही, आम्ही असं काय क्लासिफाय केलं का, त्यांच्या हाताखाली काम केलं, त्यांना कधी विचारा. परुळेकर साहेब होते, सरस्वते साहेब होते, धोंड साहेब होते, माधव गुप्ते साहेबांचा तुम्ही एकदम आजपंथी म्हणजे आभारी, खरं गायडन्स द्यायचे. रेबर साहेबांना सुद्धा ते खरं सगळं व्यवस्थित सगळ्यांची बाजू मांडून द्यायचे. इतके चांगले ऑफिस होते. तिथे जात कुठं आलं. बरं, मन्या सुर्वेचा एन्काउंटर झाल्यानंतर त्यांचे ज्या बरोबरीचे जे लोक होते यांनी तुम्हाला कधी दहशत करायचा प्रयत्न केला? एक वेळ केला. माझ्या घरावर त्यांनी फिल्डिंग लावली होती. त्याच्यामध्ये म्हणजे शेख मुनीर, तो त्याच्यासोबत, तो चेन स्नॅचर होता, पण त्याचा एकदम खास. त्याला मारल्यानंतर मला फोनवर धमक्या यायचे शेख मुनीरच्या, की तुला उडवेल. अरे तुरे, तो पहिलं मोबाईल तर नव्हते, फोनवर कुठल्याही ना, राजूचा फोन आहे, आम्ही आपला फोन घ्यायला गेलो की मैं मुनीर बोलता, साले देखूंगा तेरे. मी त्याला बोलायचो, तू आहे कुठं ते सांग मला, तू आत्ता कुठं आहे, बॉम्बे सेटल आहे का तेरे बिगर्स. मी काय विचार, मला ठेर ह्याचं तू असं बोल. रागात फटाफट मोटरसायकल घेऊन मला झेंडे साहेब चिल्ला, तू पागल आहे, तू वेळा आहेस, एकटा जातो. आणि मला साहेब त्याला काय घाबरायचंय, त्याला मला भागायचं आहे, तो हाय काय, तू सारखं धमक्या देतोय, मला त्याला भागायचं. आणि मी जाऊन बॉम्बे सेंटरवर हुडकून आलो, नाही भेटायचं. असं त्याचे धमक्या यायचे. मग शेवटी त्याची इन्फॉर्मेशन करेक्ट काढली मी आणि वर्सोवाला त्याला एन्काउंटर केले. शेख मुनीरला पण तुम्ही हे केलं? हो. तो तसा कधी तुमच्या समोर आलाच नाही? मग नाही, कधी नाही. तुम्हालाच त्याला शोधावं लागलं? हा. आणि फक्त अशा धमक्या द्यायचा? हो. ॲक्युरेट त्याच्याबरोबरचा माणूस, त्याची बहीण, हे एक मोठी स्टोरी आहे त्याच्याबद्दल. बरोबर त्याला टिपला. सगळे ऑफिसर होते, हे नाही, आम्ही 14 ऑफिसर गेलो होतो. सगळ्यांना सांगितले, आता तुम्ही एन्काउंटर तुम्ही फेस करा, मला राजगुरू साहेब, मला सहस्त्रपती साहेब म्हणजे भगवान, आता तू मागं राहायचं, त्यांना करू दे, त्यांना सगळ्यांना मी सांगितलं तुम्ही जा. कुणी खाली उतरायलाच तयार नाही ऑफिसर, गाडीतून कुणी खाली उतरायलाच तयार नाही. म्हणजे दारातच उभा आहे, रिक्षात. अरे तो बघतोय, अरे एक तो म्हणतोय. मी माझी मागं रिक्षा होती, माझ्याबरोबर गावकर म्हणून ऑफिसर होते, ते पण म्हणले मला भगवान मला जमणार नाही. मग मी सरळ समोर गेलो. इन्फॉर्मंटची बहीण होती बरोबर माझ्या, तिला बुरखा टाकलेला होता. म्हणले साहेब ये तो आहे सामने खडा आहे. समोर उभा राहिलो. त्यांनी रिव्हॉल्वर काढून हातात नाचत असताना, म्हणजे तो काय पोझिशन घेण्याच्या अगोदर संपवून टाकलं. कारण त्याला चान्स देणं म्हणजे आपण समोरच होतो, समोरासमोर. वाहगा नाही, फोटो नाही, पकडून नाही, तसलं का आहे, समोरासमोर. आणि सगळ्यांनी बघितलं. हेच मन्या सुर्वे आणि ह्या भार्गव यांची ज्याच्याबरोबर दुश्मनी होती, भाटकर, पोत्या, ह्याला पण तुम्ही एकदा जबरदस्त पकडला होता. फॉलो, म्हणजे फिल्मी स्टाईल फॉलो झाला होता. पुस्तकात माहीत नव्हते की हा पोत्या आहे का कोण आहे. आम्ही एक आरोपी जे सोन्याचे डाय बनवून लुटतात, तो त्याची सोन्याची डाय रिकवर करण्यासाठी रात्रीच्या वेळेस मी जीप चालवत होतो, माझ्याबरोबर माझे हौलदार वगैरे सगळे मागेत. एक आरोपी घेऊन आम्ही निघालो होतो. शिवाजी पार्क दादर पास होतो. पुढे एक सनराईज बार आहे लेफ्टला. आता हॉस्पिटल झालं ना त्याच्या अगोदर, हिंदूच्या हॉस्पिटलच्या पहिल्या लेफ्टला, ते तिथे सनराईज बारमध्ये त्यांनी ऑलरेडी लुटला होता. थोडासा पाऊस पण येत होता, रात्रीचा टाईम होता, 12-12:30. आणि तो आज टॅक्सी दिसतंय मला, गाडी स्लो चालली होती, दिसतंय मला की टॅक्सी तर फाट लोक आत घुसले तलवारी घेऊन. वॉच कर, म्हणजे गाडी चालवता मी बघतोय, अरे सरळ तलवारी घेऊन आत चालले. आत गेले, गल्ल्यावरचे सगळं गल्ल्या लुटला. तर मला थांबतात. मी ब्रेक मारला, पोलीसची गाडी मागचा एक बाजून एक फेअरने ठोकलं, मी ठोकलं मागे. पण आम्ही उतरलो. माझ्या हातात काही नाही. इन शर्ट केलेला, सिव्हिलमध्ये होतो. माझ्या हवालदार आरोपी घेऊन सिव्हिलमध्येच होतो. ते बाहेर निघले, फक्त तलवारी घेऊन पळतायत. हे दादरच्या रोड नाही, हे सनराईज बार हा रस्ता पलीकडच्या फुटवर क्रॉस केले, ते राईटला शिवाजी पार्कच्या साईडला पळत होते. आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह दॅट टाईम. मी त्याला चेस केला.
तर तू पुढं तलवार अशी घेऊन मी त्याला हिप जम्प मारून त्याला पाडला. आपलं हिप जम्प त्या मागून तुम्ही उडी मारली त्याच्या अंगावर? नाही, पाडला त्याला आणि त्या तोंडावर पडल्यानंतर त्याच्या हातात तलवार काढून घेतली. ही वॉज पोत्या. ते मला माहीत नव्हतं. आमच्या शिपायाने 2 पकडले. त्याचे 3 पकडल्यानंतर 3 आरोपी पकडल्यानंतर कंट्रोलला कॉल दिला आम्ही की माहीम पोलीस स्टेशनला पाठवा. हे कोणी आम्ही इथं आरोपी पकडले, हत्यार आहेत त्यांच्या हातात, हे लुटत होते समोर. कॉल द्या. माहीम पोलीस स्टेशन सगळं आलं. परत इन्स्पेक्टर सिनियर सगळे आले. तिथं मुख्तार अन्सारी म्हणून PI होते त्यावेळेस, डायरेक्ट CID बॅच. त्यांनी ओळखलं. अरे बरं, हा तो पोत्या, आम्ही ओळखतो याला, आता लय लूटपाट करणार आहे मला. मग ते पकडलं त्याला आणि मला तू असा पकडला त्याला? पकडला, पाडला ते. तर ते नंतर कळलं त्याच्या फार गुन्हे इतके आहेत, त्यांनी इतकं लूटपाट केली आणि मान्याचा त्यांचाच हे आहे. सर, तुम्ही एवढ्या त्या काळच्या गुंडांना वगैरे पकडलं आणि तुमचा धाक होता त्यांच्या मनामध्ये इसाक बागवान एक दहशत होती. मग आत्ताचे हे जे गुंडगिरी वर आली त्यानंतरची, म्हणजे एक मराठी नावं असतील त्यात, रमा नाईक असतील, अरुण गवळी असतील, बाबू रेशीम असतील सगळ्यांना, आणि दुसरीकडे दाऊद यांची गँग, करीम लाला, बडा राजन, छोटा राजन, ही जेव्हा गुंडगिरी मोठी होत आली तर तुमचा सामना ह्या गुंडांशी झाला का? दाऊदशी किंवा रमा नाईक, अरुण गवळी या सगळ्या लोकांशी? रमाशी चांगलं, म्हणजे रमा काही केसेसमध्ये बेलवर होता. आम्ही रमाकडं रमा बोलवलं की उभा राहायचा. अच्छा, तो ऐकायचा. पोलिसांच्या विरुद्ध कधी गेला नाही तो रमा नाईक. तर एका मॅटरमध्ये शांताबाई, प्रोफेसर शांताबाई यांना ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करताना, त्यांचा मंगळसूत्र करताना मारलं होतं. अच्छा. आणि ती केस इतकी गाजली की अख्ख्या विधान परिषदमध्ये ती सभागृहात त्याच्यात पडसाद उठले की एक प्रोफेसर बाईला मारला. शांतादेवी प्रोफेसर होत्या, त्यांना मारला दिवसा आणि आरोपी पकडले जात नाही. आम्हाला त्याच्यावर कामावर लागलं. आम्ही सगळीकडे छानबीन करत असताना रमा नाईकालाही सांगितलं. रमा नाईकाला म्हणलं, ही मला चेन स्नॅचिंगवाले एक नाव मिळालं होतं, कय्यूम म्हणून. कय्यूम. मला कय्यूम पाहिजे कुठल्या परिस्थितीत. मला रमा असं कळलं होतं. आता काय, मला खबर काढण्यासाठी पण काय टॅक्टिक्स कराव्या लागतात. बरोबर. त्यावेळेस गवळी एवढा हे नव्हता, गवळीत लहान होता, म्हणजे त्यांच्या जास्त त्याचे हे नव्हते. अरुण गवळी, रमा नाईक, बाबा रेशम हे मेन, सदा मामा हे सगळे त्याचे ते त्यावेळेस हे होते. पण मेन रमा फारच, म्हणजे बोलवलं की ताबडतोब यायचा. आम्हाला कळलं होतं की हे चेन स्नॅचर चेन्स काढतात आणि ह्यांच्याकडे आणून हे काय पैसे देतात त्यांना मटक्यावरून काय, तर ह्यांच्या सानिध्यात असल्यामुळे ते वाचायचे. आम्ही त्याला सांगणं घातलं की मला पाहिजे, नाही तर बघा. असंच मी ते बायकाळा स्टेशनला थांबलो, रमाला बोलवायला पाठवलं शिपाई. रमा आला, माझ्याकडे बोलत होता. मला, मी करतो साहेब तुमचं काम, असं करतो. एकदम पळत आला की मला, साहेब ते रमाच्या कानात काय सांगितलं. रमा मला, साहेब आत्ता तुम्ही इथून व्हायला जा साहेब, मला लय अर्जंट काम आहे, तुम्ही जा, मी उद्या तुम्हाला. मला, अरे का असं काय बोलते, जा. गेल्यानंतर म्हणजे रमांच्या कानात एकाने सांगितलं आणि रमाने सांगितलं, साहेब तुम्ही आता इथून निघा, मी तुम्हाला उद्या भेटतो. मला डाऊट आला, काहीतरी भानगड आहे, चला रमा का असं बोलला. तर मला दुसऱ्या दिवशी मी रमा म्हणला, साहेब शेख मुनीर आला होता आणि माझ्याबद्दल विचारलं, माझ्या मुलाला धंद्यावर आला, रमाबाई काय, म्हणजे त्याला ते रिस्पेक्ट करायचं. रमाला रिस्पेक्ट. तर म्हणे बागवान साहेब, ते लगेच त्यांनी रिव्हॉल्वर लोड केलं पाहिजे स्वतःचं आणि ते मी मारेगा उसको म्हणून असं. त्या पोरांनी पकडला त्याला. हे काय करतोय, एक पोलिसाला हात मारला, सगळे पोलिसवाले त्याच्या मागे लागले. असं काढून त्याला थांबवलं. म्हणून माझ्याकडे रमाचा माणूस आला. रमाच्या कानात त्यांनी सांगितलं की
बाबा साहेबाला मारायचं म्हणतोय तो आणि ते आम्ही पकडून ठेवलाय त्याला. रमाने मला त्यावेळेस सांगितलं, नंतर सांगितलं मला मीच हुशार झालो की झाला मुलीर आपल्याला मारायचा, मग ते धमकी पण फोनवर द्यायचा. तर मग ते ऑपरेशन शेख मुनीर खास खबरी फोडला, त्याचा साथीदार फोडला, काढला. मग त्याचं प्रकरण तुमच्या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे. ते म्हणजे ही अशी मदत पण तुम्हाला काही काय मदत दिली. रमा नाईक ह्या लोकांनी बरेच पूर्वी केलेलं ते पारसनाथ पांडे वगैरे हे त्यांनी केलेलं. नंतर दाऊद गँगशी बी त्यांचे संबंध चांगले झाले, कारण छोटा राजन हे सगळे एकत्र होते. नंतर ह्या गँग फुटल्या. हे बरंच हिस्ट्री आहेत, पुस्तकात लिहिलेलं आहे मी सगळं. हे कसे कसे बेभक्त झाले, दुबई त्यांचं काय लफडी झाली, हे सगळं झालेलं आहे. अच्छा, मग दाऊदशी तुमचा कधी पंगा आला का? दाऊदचा पंगा इथे आला की अमीरजादा यांना आम्ही अरेस्ट केलं साबिरच्या मर्डर केसमध्ये. आम्ही त्याच्या स्टेटमेंटसाठी गेलो होतो. मी सरकारी वकील पवार होते आणि आमचे ऑफिसर आम्ही गेलो होतो. ते स्टेटमेंट द्यावं लागेल म्हणून. तर साहेब हम हमारा निपटेगा साहेब असंच म्हणायचं होतं. पण त्या म्हणलं तुला कोर्टात यावं लागेल. तर हा म्हणतात, पण ते ऐनवेळेस कोर्टात येत नाही. तर हे साबिर मर्डर केस सुरू झाली त्यावेळेस त्या केसमध्ये आम्ही जवळजवळ 15-16 रिव्हॉल्वर, मोठ्या गन्स, 300 कार्टिजेस एवढे सगळं पकडलं होतं. ती केस चालली, पण त्या केसमध्ये कुणी विटनेस त्याला अमीरजादाला आपल्याला ओळखायला तयार नव्हतं. दाऊद पण विटनेस द्यायला आला नाही समोर म्हणजे ह्यांच्यासमोर आला नाही. त्याचं पण नाव होतं, कुणी आलं नाही. ती चित्रा एक डान्सर होती ज्याच्याबद्दल साबिर बरोबर रात्री बाहेर पडला होता, तिच्यासमोर मारला होता. ती सुद्धा ऐनवेळेस पकडली. यांना बघितलं अमीरजादा यांना बॉक्समध्ये बघितली, पकायचीच नाही. मला साहेब आपने कुछ देखा नाही, खाली फटाका आवाज आया, हम अख्खे बंद करके बैठ गया था. मग काहीच माहीत नाही मला. असं केस सुटायला आल्यानंतर एक डॉक्टर होते खाडे म्हणून, त्यांचं विटनेस होतं. त्यांनी पोस्टमॉर्टम बॉडीचं केलं होतं, ते लास्ट विटनेस. आणि नंतर केस सुटणार हे आम्हालाही माहिती होतं. केस सुटणार. मी झेंडे साहेबालाही जाऊन सांगितलं, साहेब आपण एवढी माहिती केली, पण जज साहेब म्हणतात की काय दम नाही. अपोजिशनचे अधिक शिरोडकर, चारी हे जेवढे मोठमोठे ॲडव्होकेट 7 ॲडव्होकेट होते, ते म्हणायचे की कॉम्पॅक्ट स्टोरी केली आहे, हे कुठनं काय हे ड्राम्यासारखे तुम्ही कुठले बंदुकी आणल्या त्यांच्यावर घातल्या. तर मी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं साहेब मी नाही जाणार, मेहनत फुकट जाणार. तर झेंडे साहेब बोलले, अरे वाईट पाठवं आपण घ्यायचं नसतं. माझे साहेब काय म्हणतात पाहिजे का झेंडे साहेब, आपण घ्यायचं नसतं. तू एवढी मेहनत केली ना, तर आपलं कर्तव्य ते करायचं असतं. आता हे काय केलं त्यांनी, काय कसं मॅनेज केलं केस ते जाऊ दे. तर ते दुसऱ्या ऑफिसरवर फायर केलं ते. अरे तो एकटा जाते, तू पण जा ना त्याच्याबरोबर. एक दिवस अगोदर सांगितले. दुसऱ्या दिवशी मी कोर्टात गेलो. मी बाहेर उभा होतो. मला पोस्टमॉर्टम रिपोर्टची नोट आतमध्ये पाठवा. केस सुरू झाली आणि मी आत गेलो. नोट देत असताना विटनेस बॉक्समध्ये विटनेस जज बसले चालू. हा विटनेस झाला की केसचा निकालच लागणार होता, की सुटणार होती केस. तर ते एक इंट्रोड्यूर आला आतमध्ये आणि त्याने जजकडे बघितलं, सरळ टर्न मारला आरोपीच्याकडं, काढलं रिव्हॉल्वर आणि डॉकमध्ये बसलेलं अमीरजादा होतं. डॉकमध्ये हात घालून डॉकमध्ये त्या समोर मारला. अरे बापरे. कोर्टात हवं. मी पण दंग राहिलो. माझ्या कमरेला रिव्हॉल्वरच होतं. माझे शिपाई ते आर्मगार्ड असतं ना, ते लोक मी दंग झाले. आणि ते मारलं आणि मग खिडकी उघडी होती फर्स्ट फ्लोअरवर. ती खिडकी त्याच्यानंतर माझ्या हे केस नंतर ते सगळे आता विंडोला हे लागले, ग्रिल लागले सगळ्या. तर ते नवीन सेशन कोर्ट आहे ना, म्हणजे एल्फिस्टन कॉलेजच्या त्यामध्ये, तिकडून त्याने जंप घालायला बेंचवर चढला तो अशा आणि खिडकीतनं जंप मारला. माझं रिव्हॉल्वर हातात मारले. मी 2 गोळ्या उडाल्या. एक गोळी वाईल गेली, एक बरोबर मांडीतलं. डेव्हिड परदेशी पटकिनी पडला होता रिव्हॉल्वर.
हां. तसा पकडला. जज बीज सगळे कोर्ट खाली, म्हणजे सगळे वकील बिकील सगळे टेबला खाली गेले बिचारे, हां. लपून सगळे. जज साहेब पण खाली बसले. हां. SY जोशी जज साहेबांचं नाव. हां. 10-15 मिनिटं असं तिथं वातावरण झालं. वायरलेस झाला. रिबेरो साहेब होते. हां, रिबेरो साहेब. ते आले वरती कोर्टात. झाला प्रकार. मला नंतर ते कोर्टाला विचारायला गेले. कोर्टाने सांगितलं की साहेब तुमच्या ऑफिसरने वाचलं, त्यांनी बरोबर त्याला फायर करून पकडला म्हणे. तर साहेबांनी मला तिथं माझ्या हातावर थापण केली. म्हणे वेल डन माय बॉय म्हणे, तुला प्रेसिडेंट मेडल मी तुला आत्ताच डिक्लेअर करतो. गॅलंट्री मेडल. आणि त्यांनी गॅलंट्री मेडल, दुसरं गॅलंट्री मेडल. अरे वा. तिथं डिक्लेअर केलं. आणि मला तर असं वाटलं की काय आपल्या हातात काहीतरी कोर्टात शूट केलं, काहीतरी झालंय आपल्याला काहीतरी त्रास होणार नाही. पण सगळे कोर्ट हे मी एकटा उभा आणि माझे शिपाई उभे, बाकी सगळं खाली. सगळ्यांना आपला जे वाचवण्याचं त्या डेव्हिडला पकडलं. जो अमीर दादाला कोर्टाच्या कटकऱ्यात उभ्या असताना तो डेव्हिड परदेशी येऊन त्यांनी मारली होती. आणि त्याला पाठवणारा दाऊदनी पाठवलं होतं त्याला. हो. माझी FIR झाली. मी इथं FIR दिली कुलाबा पोलीस स्टेशनला, कोर्ट कुलाबा. मग त्याला वॉन्टेड ठेवला. मग त्याला आम्ही अरेस्ट केला, दाऊदला. पण त्यांनी ते अँटिसिपेटरी बेल हे केलं होतं की मी इथं नव्हतोच, मी तिकडं नव्हतोच, काय माहीत नाही. कोर्टाने त्याला परत अँटिसिपेटरी बेल बी दिला. मग त्याला एंट्रॉगेट करायची तुम्हाला संधी मिळाली? घेतला ना. काय अनुभव होता तुमचा तो? अनुभव काय, सगळं खोटंच बोलत होतं. ते पोलिसांच्या समोर नमतात. अरे साहेब मी हजीम अफजलला टॅकल केलं, पोलिसांसमोर नमतात. नंतर असं करतात कोर्टात. नंतर कधी भेट झाली का? तो असा मोठा झाला तेव्हा? भेट म्हणजे गल्लीत तिकडनं गेला ना किती वेळा, समोरासमोर. कोणाला पकडलं की मध्ये यायचे, मला तुझा काय संबंध नाही, इथनं उचललाय, तुझा काय संबंध नाही. आणून रगडलेत, 13 लोक आणून रगडलेत क्राईम ब्रांचमध्ये. त्याच्या तिथं अड्ड्यावर नसलं, कोणाला किडनॅप केलेलं होतं. एक आहे बघा, एअरपोर्टवर स्मगलिंग करताना त्याला आणून त्यांनी मारला होता, रिकव्हरी करत होते. सगळेच घेऊन आलो. 13 लोक आणले. खूप रगडले होते, खूप रगडले. त्याचा भाऊ पिसळे होते, अली अब्दुल्ला, अंतुरी, सगळ्यांना 13 लोक आणले. असं त्यावेळेस काही नव्हते आमच्या होत होते. क्राईम ब्रांच आणि पोलीस म्हटल्यानंतर त्यांच्या पुढे काय अजेंडे आम्ही बसलेला असतात, कोणाची हिंमत होत नव्हती ती. नाही. आता ते त्यावेळेचे गुंड, त्यावेळेचं हे सिच्युएशन, त्यावेळेचा विश्वास कमिशनर साहेबांचा, हे तुम्ही काम करत असताना तुमच्या वरिष्ठांचा विश्वास असावा तर तुमची कामाची चीज होते. नाही तर तुम्ही काही पण केलं त्याला वादळे करून तुम्हाला कसे होतं ते असं होतं. पण तुमच्यावर तसा कुठलाच प्रसंग आला नाही की बाबा? नाही, प्रसंग खूप आले, ते मी काय ह्याच्यामध्ये सांगणार नाही, कारण मी ज्या डिपार्टमेंट त्याच्या उणीवा मी नाही सांगणार. बरोबर. मी ज्या डिपार्टमेंटने मला एवढी इज्जत दिली, सगळं केलं, आज मला 3 शौर्य पदक आहेत, हायेस्ट रिवॉर्ड आहेत. हे सगळं माझ्या डिपार्टमेंटबद्दल मी आभारी आहे. बस. तुमच्या बोलण्यातून मला समजते की तुम्ही जे गैरकृत्य करतात किंवा क्राईम आहेत त्यांना अतिशय टोकाला जाऊन जी माणसं आहेत की आता इथून सुधारणार नाहीत आणि ह्यांना मारण्याशिवाय गत्यंतर नाहीत, ते समोर भेटल्यावर तुम्ही मारले. असे मला कित्येक लोकांचे येऊन लोक आरती वळवत होते. हो. चेंजचं त्यांचे जेवढं सोनं आम्ही रिकवर करायचो चेंजचं, तेवढं मी दिलेलं आहे लोकांना. आणि त्यांना सांगायचं की हे तुमचं दागिना आहे, त्या फॉर्ममध्ये नाही, पण त्याची लगड आलेली आहे, सोनं आलेलं आहे, हे तुम्ही घेऊन जा, ते बनवून आणा आणि तुम्हाला आम्ही परत करतो. तर हे असे लाईनीत द्यायचं आम्ही. लोक ज्या गरीब आहेत अक्षरशः सांगू, कित्येक लोकांनी आरती सुद्धा केली. आता ते आपलं काळही वेगळा होता आणि ती परिस्थिती वेगळी होती सगळी. तुमच्या या सगळ्या ऑपरेशन्स आणि एकूण पोलिसी कारकिर्दीमध्ये तुम्ही इतक्या गुंड आणि या दहशत माजवणाऱ्या लोकांच्या विरोधात भूमिका घेतली. कधी असा प्रसंग आला का की तुमच्या घरातल्यांना त्याचं भोगावं होता? एक वेळ माझी असं झालं, शेख मुलीच्या धमक्यात होत्या आणि मन्या सूर्याला मारल्यानंतर त्यांनी शपथ घेतली की आपण मला बागवानाला उठवायचं. तर त्यांनी माझ्या घरचा ॲड्रेस काढला
मी माझ्या घरामध्ये ते सांगून ठेवलेलं होतं. माझी मुलं लहान होती. बायकोला सांगितलं तर दार उघडायचं नाही, खिडकीतनं बोलायचं. खिडकी पण उघडताना लांब उघडायचं, खिडकीतनं बोलायचं कोणी. तर तिने ते पाळलं होतं माझ्या मिसेसने. तर ते मी अजून ऑर्डर 3 जुलै 1983 मी क्राईममध्ये जाफर पळाला होता. जाफर आणि चिकना मुन्ना हे जेलमधनं पळाले होते. दोन्ही मर्डरचे केस आहेत. खतरनाक गुंड. डी रामचंद्र साहेबांनी ठाण्याच्या सगळ्या पोलीसवाल्यांना सस्पेंड केलं. ठाण्यात नाहीत पळाले. मला बोले भगवान तेरे को सोर्स आहे तो तू देख. पर्सनली सांगितलं. मी सोर्स काढला, मला खबरी मिळाला. जाफरला मी पहिला अरेस्ट केला, तेच खबरी आहेत माझ्याकडे. त्यांनी काढला. चिकना मुल्लाला मी पहिलं मलाडमध्ये अरेस्ट केला, मलाडमध्ये. आणि त्याच्या खबरीवर जाफर तिकडे गेला आहे मँगलोरला. तर मी मँगलोरसाठी मी तिकडे गेलो होतो. आणि मग ह्यांनी माझ्या घरावर टॅप टाकला. हे शेखपुरी ह्या लोकांनी माझ्या घरावर वॉच केला. माझ्या विळीच्या खाली टॅक्सी भरून बसले. सगळ्यांचे रिव्हॉल्वर लोडेड बिडेड सगळे होते. मी तिकडे गेलो, माझ्या बायको सांगूनच गेलो होतो ना. आणि मी 2 दिवस झाले तिकडे होतो. तिकडंच काम चालू होतं. आणि इकडं माझ्या घरावर ट्रॅप सकाळी तर बेल वाजवली. बेल वाजवल्यानंतर मी निघालो नाही ना. सकाळी मोटरसायकल चालू नाही, मोटरसायकल उभी खाली, बाहेर कसा नाही निघत म्हणून तिथे कंटाळले होते. तर 1-2 वरती आला बेल मार. मी 3 माळ्यावर राहतो बिल्डिंग, 3ऱ्या माळ्यावर. तर ते मला विचारलं त्यांनी, साहेब. तर साहेब तर नाही मला, साहेब का ॲक्सिडेंट होना. माझ्या बायकोला त्यांनी काय सांगितलं, साहेब का ॲक्सिडेंट व्हाय अब चलो मेरे साथ. ते म्हणले बायकोचं बघा कसं ते. बायको म्हणते कपडा काय डावलाय साहेबने, तिला माहिती बी नाही. तर मला माहीत नाही म्हणे. मग ते एकदम गा करला ना. तर त्यांनी ते चेहरा ओळखला, पटकन दार बंद केलं. फोन झाला, क्राईम ब्रांचला लावला. झेंडे साहेबाला विचारलं. झेंडे साहेब बोलले म्हणे असं असं कोणी आले. तर मी दार बंद केलं आणि त्यांना विचारलं, ते तर तिकडे गेलेले. थांबा मी, साहेब म्हणे मी पाठवतो माझं. आले असतील क्राईमवाले, पण ते तो बसून तो निघून गेला. ती टॅक्सी पुढे जाऊन वरळी पोलीस स्टेशन जंक्शन आहे ना, ते पुढे जाऊन एका कॉन्स्टेबलवर त्यांनी फायर केलं. अच्छा. दारू म्हणे सुरेचा बदला असं घोटत. तर ते माझी बायको त्यावेळेस वाचली. मी सांगितलं होतं दारू वगैरे, आता ते पण मारला असता, तिला बाहेर निघली असते. ते त्यांनी त्यावेळी जो प्रसंगावधान त्याला वरती पाठवला तर बायकोवर फाईट करावं. अरे बापरे. झालं काय, साहेब गेला, वेळ गेली, तिकडे चालतं. त्या असं काही नाही, काय विषय काय नाही. वर्षाचे साहेब खूप म्हणजे प्रेरणा घ्यावी, पण तेवढी कुवत पण लागते. तेवढी आमची आहे की नाही माहीत नाही. पण तुम्ही जे काम करून ठेवलं आहे, मी तुमचं पुस्तक अनेकदा वाचलं आहे, एकदा नाही. जेव्हा कधी मला असं वाटतं की मी कुठल्या तरी परिस्थितीपासून मला मार्ग निघत नाही आहे किंवा मी भीतो आहे, तेव्हा ती ताकद मिळवण्यासाठी मी इसाक बागवान हे पुस्तक वाचायला काढतो. 2 त्यातली प्रकरणं जरी वाचली तरी अंगात बळ येतं. हा माझा मी स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. कारण उत्स्फूर्त हो, आत्म आपल्याला करण्याची जिद्द पाहिजे, बाकी नाही.